हरिश्चंद्र राजाने पाचरी ओळखिल्या, हाकलूनी दिल्या घरातूनी. अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी, गोरोबांनी आणि तुकारामजींनी. संतू म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी, सद्गुरी वाचूनी ओळखिल्या कोणी. पाचरी या शब्दाचा इथं अर्थ काय आहे तर वाईट भावना, वाईट विचार किंवा मनाला लागलेली वाईट संगत, वाईट विषयभोग अशा प्रकारच्या गोष्टीला या अभंगामध्ये संताजी महाराजांनी पाचरी म्हणून नाव दिलेलं आहे. तर अशा ह्या पाचरी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अशा पाचरी वेळोवेळी उठत असतात, येत असतात. कारण मनाची गती ही खूप जोरात असते, वेगवान असते. ह्या मनाच्या गतीमध्ये, ह्या मनाच्या विश्वामध्ये अशा पाचरी येत असतात आणि मग ह्या पाचरी आपला घात करायला देखील मागं पुढं पाहत नाहीत. म्हणूनच आपलं स्वतःवर, आपल्या मनावर, चित्तावर नियंत्रण असणं फार आवश्यक आहे. अशा ह्या पाचरी आपण वेळेतच ओळखल्या पाहिजेत आणि त्यांचा वेळेमध्येच बंदोबस्त देखील केला पाहिजे. कारण जर का ह्या पाचरी वाढत गेल्या, ह्या वाईट सवयी, वाईट व्यसनं वाढत जर गेले तर ते आपल्या आयुष्याचं नरक करायला कमी मागं पुढं पाहत नाहीत. कारण आयुष्याचा नरक होण्यासाठी अशा प्रकारच्या पाचरी ह्याच कारणीभूत असतात. संत जगनाडे महाराजांनी आपल्या अभंगामधून काय दाखवून दिलं की या पाचरी कोणी ओळखल्या, काय केलं. मोठमोठ्या त्यांनी संतांची, राजांची नावं देऊन, उदाहरणं देऊन सांगितलं की या पाचरी त्यांनी वेळेतच ओळखल्या आणि वेळेत ओळखून त्यांचा बंदोबस्त देखील केला. ते पहिल्या कडव्यात काय म्हणतात तर हरिश्चंद्र राजाने पाचरी ओळखिल्या, हाकलून दिल्या घरातूनी. राजा हरिश्चंद्राला आपण सर्व ओळखतो. राजा हरिश्चंद्रानं काय केल्या तर या पाचरी ओळखल्या, वाईट सवयी, व्यसनं हे सर्व ओळखले आणि नुसतं ओळखून शांत नाही बसले तर त्यांनी आपल्या घरातून हाकलून दिल्या. म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये ह्या वाईट गोष्टींना त्यांनी कदापिही स्थान दिलं नाही. म्हणून ते श्रेष्ठ असे होते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी देखील वेळीच या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आपली पुढची पिढी व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर जात आहे. तरुण वर्ग जे देशाचं खूप मोठं वैभव असतं, जे देशाचं खूप मोठं सामर्थ्य असतं, अशी तरुण पिढी जर ह्या व्यसनांच्या मार्गावर जायला लागली तर कसं. म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी या सर्व गोष्टी खूप आवश्यक आहेत की जेणेकरून आपण वाईट मार्गाला, वाम मार्गाला जाऊ नये. म्हणून ह्या पाचरी वेळेतच ओळखाव्यात आणि त्याचा बंदोबस्त करावा. हरिश्चंद्र राजांनी जशा पाचरी ओळखल्या आणि घरातून हाकलून दिल्या, तसंच ते पुढच्या कडव्यात काय म्हणतात, अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी, गोरोबांनी आणि तुकारामजींनी. म्हणजेच काय तर ह्या पाचरी हरिश्चंद्र राजाप्रमाणेच संत गोरोबा काका आणि तुकाराम महाराज यांनी देखील ओळखल्या. संत मंडळींचं तर हे कामच होतं की ते स्वतः किती श्रेष्ठ होते तरी देखील समाजामधून वाईट गोष्टी घालवण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं. संपूर्ण भक्तिभाव, संपूर्ण अध्यात्माचं वातावरण समाजामध्ये निर्माण केलं जेणेकरून कोणीही वाईट मार्गाला लागू नये, वाम मार्गाला लागू नये. नीतिमत्तेनं, प्रामाणिकपणानं आपलं कार्य करत राहावं जेणेकरून आपल्या कुळाचा, आपला देशाचा, समाजाचा एक माणूस म्हणून जगण्याचा उद्धार होत राहील. म्हणून हा अभंग आपल्या आजच्या कलियुगाच्या काळामध्ये खूप आपल्याला मोलाचा आणि मार्ग दाखवणारा ठरत असतो. तरुण पिढीला जर वाचवायचं असेल तर सध्या खरी गरज काय आहे तर अध्यात्माची आहे. कारण जग हे इंटरनेटच्या माध्यमातून जवळ येत आहे, परंतु ही पिढी मात्र स्वतःपासून वेगवेगळी होत जाते आहे, लांब जात आहे. वेळीच आपल्याला जर अध्यात्माचं आणि विज्ञानाची सांगड घालता आली तर खरंच आपल्या देशासारखा सुरक्षित, सभ्य, सुसंस्कृत आणि चांगला देश जगात कोणताच नसणार. आणि यात शंका घ्यायला सुद्धा काही वाव नाही. संत जगनाडे महाराज हे पुढे जाऊन काय सांगतात की संतू म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी, सद्गुरू वाचूनी ओळखिल्या कोणी. आयुष्यामध्ये आपण चुकत असताना आपल्याला कोणी ना कोणी एक मार्गदर्शक असावा लागतो, एक हितचिंतक असावा लागतो की जो आपल्याला एक योग्य मार्ग, रस्ता दाखवल आणि आपण कुठं चुकत आहोत ह्या गोष्टी आपल्याला सांगल. आपलं काय चुकत आहे, आपण कोणत्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत, कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायला पाहिजे, या गोष्टी आपल्याला सांगणारा कोणीतरी एक सद्गुरू असला पाहिजे. आणि आपल्या देखील आयुष्यामध्ये जर असा सद्गुरू असेल, कोणत्याही रूपात असं नका पण तो सद्गुरू जर असेल तर आपला मार्ग आयुष्याचा हा सुखकर होऊन जाईल.
आणि खरी जीवनामधली आपल्याला जी सुखाची व्याख्या आहे ही त्याच वेळेस कळलं. वरवर पाहता आपण इतर गोष्टी ज्या पाहतो ह्या सुख नसून हे भौतिक प्रकारचं आपल्याला लागलेलं सुख आहे, विषय सुख आहे. परंतु आत्मिक सुख मिळवण्यासाठी माणूस फार हपापलेला आहे आणि आसुसलेला देखील आहे. ज्याला अध्यात्म, विज्ञान या गोष्टी कळाल्या आणि त्याचा योग्य वापर करायचं कळालं त्याच माणसाला आध्यात्मिक सुख मिळू शकतं. जय जय रामकृष्ण हरी. हरिचंद्र